गडिंग्लज साखर कारखान्याकडून उसाला 3,111 रुपये दर जाहीर. चेअरमन डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती. कारखान्याच्या यंत्रामध्ये विविध बदल केल्यानं कारखाना कार्यक्षमपणे चालणार. आप्पासाहेब नलवडे गडिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यानं आज उसाला 3,111 रुपये इतका दर जाहीर केला. पत्रकार परिषदेत चेअरमन डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांनी ही माहिती दिली. कारखान्यात विविध बदल झाल्यानं कारखाना कार्यक्षमपणे चालू झालाय. 1 जानेवारीपासून 3,400 ते 3,600 टन इतकं गाळप केलं जाईल असं देखील सांगण्यात आलं. गडिंग्लज साखर कारखाना चालू होणार की नाही याबद्दल अनेक वादविवाद झाले. मात्र 4-5 दिवसांपूर्वीच कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली. या संदर्भात माहिती देण्यासाठी कारखान्याचे चेअरमन डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना ते म्हणाले की 50 रुपये कमी द्या पण गोड साखर कारखाना सुरू करा असं शेतकरी म्हणतायत. कारखान्यामध्ये योग्य पद्धतीनं आधुनिकीकरण करून घेतल्यानं कारखाना कार्यक्षम पद्धतीनं चालू राहील यात शंका नाही. वजन काट्याचंही डिजिटलायझेशन केलं गेलंय, त्यामुळे काटामारी होणार नसल्याचंही सांगितलं. सर्व काम हे ऑनलाईन पद्धतीनं केलं गेलंय. वजन केल्यानंतर शेतकऱ्याला त्याचा संदेश त्याच्या मोबाईलवर दिला जाईल. कारखान्यानं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 50 कोटी रुपये घेतले. त्यापैकी तोडणी वाहतूक यासाठी 14 कोटी, पगारासाठी 5-5 कोटी, बँक व्याजासाठी 5 कोटी, प्रदूषण मॉर्गेजसाठी 3.5 कोटी, आधुनिकीकरणावर 22 ते 30 कोटी रुपये खर्च केला गेलाय. विरोधकांनी 100 कोटी रुपये कारखान्यावर कर्ज करणार का अशी टीका केली आहे. मात्र विरोधकांच्या टीकेला कोणतंही उत्तर देण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितलं. सभासदांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, त्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील राहण्याची ग्वाही डॉक्टर शहापूरकर यांनी यावेळी दिली. इथेनॉल प्रकल्पाबाबत प्रश्न विचारला असता प्रकल्प सुरू करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरात लवकर तो सुरू होईल. पुढच्या वर्षी तो 100% सुरू होणार असल्याचं सांगितलं. यावेळी व्हाईस चेअरमन प्रकाशराव चव्हाण, संचालक सतीश पाटील, विद्याधर गुरबे, दिग्विजय कुराडे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.